संपूर्ण जगाचा विध्वंस होईल अशा प्रकारचं हे युद्ध सुरू होतं. हजारो लोक मारले गेले. आखाती राष्ट्रामधल्या दुबई असेल, कुवेत असेल, बहरीन असेल, इस्रायल असेल, अशा अनेक ठिकाणी शेकडो लोक मारले गेले. पण इराणसारखा देश हा इस्रायल आणि अमेरिकेसारख्या महाशक्तींना शरण गेला नाही. 35 दिवसापेक्षा जास्त काळ अमेरिकेला झुंजवत ठेवलं, इस्रायलला झुंजवत ठेवलं आणि अमेरिका आणि इस्रायलविषयी जी काय फालतू भीती होती जगाच्या मनात, ती भीती इराणने मोडून काढली. देशासाठी कसं लढावं, राज्यकर्त्यांनी कसं बलिदान करावं, आपल्या देशासाठी जनतेने कसं बलिदान करावं, हे इराणनं जगाला दाखवून दिलं. तरीही इराणचं नुकसान झालं, इस्रायलचं त्याहून जास्त नुकसान झालं आणि अमेरिकेसारख्या म्हणजे ट्रम्पसारख्या एका झुंड राष्ट्रप्रमुखाला धडा शिकवला. पण शेवटी युद्धात मध्यस्थी करण्याचं श्रेय पाकिस्तानला जात आहे. चीन तर मोठा देश आहे, पण पाकिस्तानला सुद्धा जात आहे. लक्षात घ्या, पाकिस्तान पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर आला या निमित्तानं. हे श्रेय नरेंद्र मोदींनी घ्यायला पाहिजे होतं, हे श्रेय भारताला मिळायला पाहिजे होतं. इतका मोठा देश महाविश्वगुरूला मिळायला पाहिजे होतं की आम्ही हे युद्ध थांबवलं. ट्रम्प, इराणचे राज्यकर्ते आणि इस्रायलचा नेतन्याहू यांना आम्ही एका टेबलावर आणलं आणि जगामध्ये शांततेचा संदेश दिला. हे श्रेय आमच्या महाविश्वगुरूंना का मिळालं नाही? कारण महाविश्वगुरूंना कोणती भूमिकाच नाही. तिथे जगात युद्ध सुरू आहे आणि महाविश्वगुरू केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू येथे आपल्या राजकीय विरोधकांवरती बॉम्ब टाकत होते. महाविश्वगुरू ते बॉम्ब पण कसले? ते तोंडातले बॉम्ब, शब्द बॉम्ब. आणि यांची हत्यारं काय? महाविश्वगुरू